तो बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. आपण पाहू शकाल आजच्या दिवसामधला हा तिसरा सामना आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला मॅकमिलन गोविंद, स्ट्राइक वर रोहित नार्वेकर चतुर, पहिला गोलंदाज भावेश भोईर सज्ज होईल. दुर्लिवन सातपाडी या सगळ्याकडून यशांच्या मागे पार्थ मोरे पाहू शकाल शिक्षक भूमिकामध्ये. तर 5 षटकांचा सामना आहे बघा. पण पहिला षटक मार्गस्थ आहे, दुसरा षटक धमाका षटक असणार आहे बघा. 18 धावा त्या षटकामध्ये बनणं गरजेचं आहे. जर 18 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाने बनवल्या तर 4 धावा प्लस असतील. 18 धावा जर कमी बनवल्या तर 4 धावा मायनस केल्या जातील. पहिला चेंडू सुरेख पाहायला भेटला आपला रोहित नार्वेकरच्या विरुद्ध. अप्रतिम चेंडू सुरेख टाकला गेला. डॉट बॉल भावेश भोईरच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे निर्धावाने. डॉट बॉलने सुरुवात करतो, सुरेख सुरुवात म्हटली जाईल. रोहित नार्वेकर या बॅटरने नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. 2024 गुजरात बिग बॅश धमाकामध्ये 7 चेंडू 7 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. त्यावेळी ऑन साइडला नक्कीच फटका खेळलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं. संगणक पुढे सरसावला दिवेश पाटील. चेंडूला नक्कीच फील्ड केला जाईल परंतु एक बघा आपण लेफ्ट हँड बॅटरसाठी ऑन साइडला ग्रास थोडीशी वाढलेली आहे. चेंडू नक्कीच हरवला जाईल परंतु दिवेशने चेंडू सोडलाय आणि एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. नवीन बॅटर स्ट्राइकवर सलामी बॅटर आहे मॅकमिलन गोविंद. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये रबर बॉल किंवा टेनिस बॉल मध्ये एक बाईक मालिकावीर म्हणून याच्या नावावर पाहू शकाल या वर्षीमध्ये. बघा मानकोली मध्ये झाली केंद्रीय राज्यमंत्री स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावर. तोच खेळाडू यावेळेस इन ऍक्शन आहे. शॉर्ट बॉल ऑफसाइडच्या बाहेर होता. बॅटचे नक्कीच लेट कट केल्या गेल्या. डीप गली मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये भावेश पाटील किड चेंडूला फेक करतो. चांगली फेकी केली आहे. एक सिंगल धाव बघा. 3 चेंडू धावा आहेत त्या मात्र 2 चांगली सुरुवात म्हणली भावेश भोईर. बघा दुर्लिवन सातपाडी यंगेस्ट संघाने जास्त संधी देणारा संघ आहे. भावेश भोईर पाहतो इन ऍक्शन आहेत. एक नौका खेळाडूवरती इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. वीर सावरकर मैदान आपण पाहतोय. शॉर्ट बॉल ऑन साइडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकता चेंडूला फील्ड करतोय दुर्वेश. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी केली आहे बघा. दुसऱ्या धावांचा प्रयत्न करतात मॅक परंतु चतुरने थांबवलाय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. पहिला षटक मार्ग असतं. अप्रतिम सामने आपण पाहतोय आज. 2 गाव 1 असे फॉर्मॅट आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. पहिला षटक मार्ग असत आहे. 4 चेंडू 3 धावा धाव फटकावर. ऑन साइडला टॅप केला. पहिला धाव वेगाने घेतला. दुसरा प्रयत्न केला जाईल का. डीप मध्ये खेळाडू आहे अमृत आहे. अमृत अंडर 19चा एक अप्रतिम वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. खूप सुरेख खेळाने साकारलाय अंडर 19 मध्ये. अवधूत कामत या संघामध्ये पाहायला भेटत नाही. त्यांची कमी नक्कीच भरवली जाईल का गोलंदाजाकडून कारण की अवधूत कामत एक अप्रतिम गोलंदाज आहे. 2023-24 त्यांनी गाजवलाय दुर्लिवन सातपाडी संघासाठी. अप्रतिम गोलंदाज. शॉर्ट बॉल फटका सुरेख. दुर्गेश यापर्यंत गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. पहिला चौकार रोहित नार्वेकरच्या बॅटबॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. एका षटकाची समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा धावफटका लगावल्या गेल्या 8 धावा बघा. दुसरा षटक धमाका षटक असणार आहे. या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने जर 18 धावा जमा केल्या तर 4 धावा तुम्हाला प्लस केल्या जातील. 18 धावा जर धावा कमी केल्या तर 4 धावा तुमच्या मायनस होतील. ही दक्षता आपण घ्यायची प्रत्येक संघाने. आणि प्रत्येक इनिंग मध्ये दुसरा षटक धमाका षटक असणार आहे. टीम मिटिंग जास्त करू नका. दक्षता घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक परिपूर्ण करायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटक परिपूर्ण करणं हे गरजेचं आहे. दक्षता घ्या. पंचदश होतील. मिस्टर राकेश आणि आमेर असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. चला एक षटक संपलंय. प्लीज लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. ही दक्षता घ्या. टायमर लगावलाय. पंच सुद्धा टाइम पाहतात. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करावेच लागतील.
बघा 4 षटकामध्ये 4 षटक 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण झाले नाहीत तर आयोजक कमिटीने पहिल्या सामन्यामध्ये अनाउन्समेंट केली होती 4 धावा मायनस केल्या जातील ही आपण दक्षता घ्यायची आहे. बॅटिंग करण्यास सुद्धा ही दक्षता घ्यावी की बॅटर जर आउट झाला लगेच बॅट्समन तुमचा पाठवायचा आहे. जास्त टीम मीटिंग्स करायची नाहीये. बघा पण वकास गुलमार्कवर सज्ज होईल. वकास दांडेकर पाहू शकाल शिरगावचा खेळाडू. स्ट्रायकर मॅकमिलन गोविंद आहे. मॅकने आतापर्यंत चेंडू फेस केलेत 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतोय. पहिला चेंडू फटका सुरेख फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा आलाय पालघर धमाका षटकार 6 धावा. बघा जेव्हा षटकाराला मॅचच्या बॅट मधून नक्कीच बॅटला एक हलकीशी किस घेतली आहे. नक्कीच आपण सांगतो ना की बॅटरसाठी बॅट खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक वेळी आपण बॅटची पूजा करतोय आणि मॅकमिलन गोविंद एक सुरेख फलंदाज सुरेख खेळाडू सुरेख सिंगर सुद्धा आहे. पाहू शकाल अप्रतिम खेळाडू आहे. सुरेख कॅप्टन सुद्धा आहे. उत्तम संघाचा नक्कीच अप्रतिम नेतृत्व त्यांनी केलंय मागील कित्येक वर्ष. महेश जाधव साहेबांनी हा संघ नक्कीच या मैदानावर घेऊन त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे ससाला आमच्या बाहेरचा चेंडू फटका सुरेख खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करते परंतु दुर्वेश होता. 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. चला पंच नक्की थोडी चर्चा करतायत पाहू शकाल. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या या षटकामध्ये. धमाका षटक आहे यावेळेस. सुरवन चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटला. बघा वकाची खासियत आहे लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट रबर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळतोय आणि व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं असतं. जसं क्रिकेट वाढत गेला प्रत्येक खेळाडूने स्वतःला अपडेट केलंय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू नक्की टाकला गेला. विकेट किपर चेंडू मिस करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. व्हाईट +1 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. धावफलक दोन्ही पुढे सरसावले गेल्या. धावसंख्या धाव पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेल्या ते म्हणजेच 18 धावा. बघा 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. त्या 3 चेंडू जर 8 धावा आल्या तर 4 धावा प्लस असतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. जर 3 चेंडूमध्ये 8 ते कमी धावा खर्च केला गोलंदाजाने तर कुठं कुठे 4 धावा मायनस केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. हे आपण दक्षता घ्या. धमाका षटक मैदानाच्या आतमध्ये पालघर धमाका रबर बॉल रॅनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्लोवर चेंडू होता सुरेख अप्रतिम. बघा रोहित नार्वेकर विरुद्ध किती कॉन्फिडन्सने चेंडू टाकला वकासने. रोहित नार्वेकर ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट खेळत असतो परंतु वकास सुद्धा अप्रतिम खेळाडू आहे. पालघर तालुक्यामध्ये नावाजलेला खेळाडू. औषकाल अप्रतिम गोलंदाजाची ख्याती. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न टॉन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगलदा परिपूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जाईल. पाहू शकाल फेकी केली परंतु एकेरी धावांत समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या धाव पोहोचत 19 धावा. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू बाकी या षटकामधला. सिद्धू नक्कीच पाहू शकाल डीप लॉंग ऑनला आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर नक्कीच उडवलाय. चेंडूला पाठवून दिलाय. भावेश होते परंतु चेंडू निघून गेला 6 धावांसाठी. बघा 17 धावा जमा केल्या गेल्या परंतु धावफलक जाऊन पोहोचत. धावफलकर 25 इकडून 4 धावा मायनस केल्या जातील. 2 षटकामध्ये 21 धावा धावफलकावर. बघा 25 धावा झाल्या होत्या. 4 धावा मायनस केल्या गेल्या कारण की मागील षटकामध्ये मात्र धावा आल्या 17. त्या अनुषंगाने 4 धावा मायनस असतील. हे नियम आहेत या स्पर्धेमधले.
बघा 17 धावा एका धावासाठी कुठे कुठे मागे राहिला, दोन चेंडू निर्धाव टाकले वाकासने, ते कुठे कुठे चांगले पाहायला भेटत. रुगले सातपाडी शिरगाव संघासाठी. चला आपण लगेच स्पीडअप करा प्लीज संगणक. संदीप राऊत कुठे असतील? हाडू प्लीज. संदीप राऊत हाडू 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 लगेच चर्चा करा पंचामोर, लगेच जा प्लीज. प्लीज ही दक्षता घ्या. बघा अवधूत कामत हा नवीन खेळाडू त्याला इन्क्लूड केला गेला. 2 षटकानंतर तो गोलंदाजी करू शकतो, ही दक्षता घ्या. आणि बॅटिंग साठी सुद्धा 2 षटकानंतर तो उतरेल. बघा धावा धावफलकावर आहेत 21. 2 षटकांचा खेळ संपलाय. डावखुरापर्यंत रोहित नार्वेकर एक चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत. थोडासा हळू फलंदाजी, परंतु मॅकमिलन गोविंदच्या बॅटून 2 षटकार आलेत. 16 धावा नक्की धावफलकावर लगावले गेल्या. बघूया आपण भावेश भोईर यांना नक्कीच इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. पहिला षटक खूप सुरेख टाकला होता. 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अमृत नक्कीच पाहू शकाल. अमृत जागेवर अवधूत कामत इन ऍक्शन. सबस्टिट्यूट खेळाडू नक्कीच पाहायला भेटला. अमृत त्या जागेवर अवधूत आहे इन ऍक्शन. रोहित नार्वेकर स्ट्राईकवर. स्लोवर चेंडू नक्कीच षटक बीट झालाय, परंतु एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धाव दुसऱ्या नक्कीच प्रयत्न करते का रोहित नार्वेकर पुढे आलाय, परंतु एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. आणि लेग बाईचा कॉल नक्कीच 15 दशक असताना धावफलक एकने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 22. 22 धावा. बघा जो दुसरा षटक खूप महत्वपूर्ण ठरलाय. 4 धावा नक्कीच मायनस झाल्यात, ते म्हणजे जिजा 11 उत्तन या संघाच्या. स्लोवन चेंडू ऑन साइडला खेळला गेला. पहिला धाव वेगाने घेतले. बघूया आपण सिद्धू आहे डीप मध्ये चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केले गेले. फेकी केली. एक सिंगल धाव. भावेश भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. वैयक्तिक दुसरा षटक टाकतोय, मात्र धावा खर्च केला आतापर्यंत 10. कुठलाही गडी बाद झाला नाहीये. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 23 धावांची भागीदारी नक्कीच केली आहे. पार्टनरशिप लगावली गेली आतापर्यंत. स्लोवर चेंडू डॉट बॉल. रोहित नार्वेकर थोडस डॉमिनेट केलं. रोहित नार्वेकरला गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाज त्यांच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत केली आहे. बघा रेनी बॉल रबर टुर्नामेंट पाहतोय, परंतु पाऊस सकाळपासून नाहीये. विकेट वर पाणी नाहीये, परंतु गोलंदाज नक्कीच सोयी गोलंदाजी करतात. सकाळपासून पाहिला पण फिरकी गोलंदाजी नक्कीच व्हावाई
पाहायला भेटली आपल्याला. स्लो पंच नॉन साठी खेळायचा प्रयत्न, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? आदिल पाहू शकाल वेगाने आले, चेंडूवर परत एकेरी धाव. धावफलक एकटे पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 24. या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी करतायत गोलंदाज आतापर्यंत पाहू शकाल मिस्टर भावेश भोईर. इम्प्रेसिव्ह बॉलिंग म्हणावी लागेल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. स्लो वन चेंडू होता बघा, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. पुढील पाय तू थोडासा पुढे काढला होता, मागील पाय हालचाल नव्हती. या अनुषंगाने हा अजून एक निर्धाव चेंडू. काय सुरेख षटकार टाकला. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या 3. 5 चेंडू टाकून झालेत. अप्रतिम गोलंदाजी. धावा फलकावर स्थिरावली गेली ती म्हणजेच 24 या अंकावर. शॉर्ट बॉल होता, फटका सुरेख डीप लॉंग ऑफच्या वरतून. मॅचची ताकद चेंडूला पाठवून दे सीमारीच्या पार. हा आलाय पालकर धमाका षटकार. 6 धावा. बघा 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा येते 10च्या सरासरी 30 धावा. 30. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज, दक्षता घ्या कारण की टायमर लगावले गेले. लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. आदिलचा पहिला चेंडू. रोहित नार्वेकरने चेंडूला खूप उंच खेळलाय, खूप लांब चेंडूला पाठवून सीमारेच्या पार. हा आला षटकार. बघा आदिलच्या पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं. 36 धावा धावफलकावर 4था षटक मार्ग असतं. यानंतर जो सामना असेल पाम हितांश 11 पालघर आणि कलम भरमेश्वर विरार फारुखबाई दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं टॉस साठी. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला, कट झाला होता चेंडू. यावेळेस एक सिंगल धावून पूर्ण केले म्हणजे 2 धावा. 1+1 2 धावा धावफलकावर सजवले जातील. धावफलक दोन्ही पुढे सजवले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर 38 38 धावा धावफलकावर. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू निर्धाव आला. बघा आपण कट्टर गोलंदाजी मॅकने नक्कीच प्रयत्न केला होता स्विच हिट खेळण्याचा आणि हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. यावेळेस काय फटका सुरेख सजवला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मॅकमिलनच्या बॅटवर आलाय. अजून एक षटकार. 6 धावा. थोडीशी चर्चा केली गेली बघा पण मॅकमिलनच्या बॅटमधून 4 षटकार त्यांनी ठोकले. चांगली बॅटिंग करते मॅकमिलन गोविंद. अकरा चेंडू 29 वर फलंदाजी करतोय तो म्हणजेच मॅकमिलन गोविंद 4 षटकाराच्या मदतीने.
धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या सांघिक धावसंख्येची गोष्ट की जाऊन पोहोचते धावफलकावर तब्बल 44 धावा. चौथा षटक मार्गस्थ. आतील 3 षटकामध्ये आता आपण धावा खर्च केल्यात 14 धावा. यावेळेस फायनलला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू नाही आहे. चेंडू निघून जातो सरळ सीमारेषा लगत. प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार. हिलेश चौधरी लिंबूबाई आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल एक जिवलग मित्र दोस्ती दुनियातला राजा लिंबूबाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. हिलेश चौधरी साहेब दुर्लिवन सातपाडीचे पाठीराखी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सुद्धा संघाने सपोर्ट मध्ये पोहोचलेत. धावसंख्या 2 पोहोचले 48-48. 33 वर फलंदाजी करतो मॅक. अप्रतिम खेळी. बघा मागील सामना 36 धावांचं आव्हान होतं ते म्हणजे तारापूर जाई संघाने नक्कीच विजयी झाला. या सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करत असताना चांगल्या धावफलकावर आहे. 14 षटक मार्गस्थ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडूला फटका सुरेख खेळलाय. खेळाडू खूप लांबवर आहे. चेंडू निघून जाईल डीप गली पॉइंट रिझर्व मध्ये चौकारासाठी. बघा बॅक टू बॅक 2 चौकार. मॅकमिलन गोविंदनी या षटकामध्ये आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार खेळत. रोहितने 1 षटकार नक्कीच ठोकलाय. 5 चेंडूमध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 22. सांघिक धावसंख्या 52. 52. 37 वर बॅटिंग करतोय मॅकमिलन गोविंद. बघा चेंडू त्यांनी फेस केले आतापर्यंत 13 चेंडूंनी 37 फलंदाजी करते मॅक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस मिड विकेट खेळला गेला. वकास आहे चेंडूवर. सुरेख चेंडूला फील्ड केला. फेकी नक्कीच केली आहे. यशच्या हातामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. 1 धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला भेटा. 23 धावा या षटकामध्ये नक्कीच जमा केल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक लगावला गेला ते म्हणजेच 53. चला पाम पालघर संघ आणि कलम विरार दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी या. बघा अवधूत कामत शेवटच्या अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. अवधूत कामतला 38 वर फलंदाजी करतोय. 14 चेंडूमध्ये मॅकमिलन गोविंद. सांघिक धावसंख्या 53 आहे. पालघर धमाका स्पर्धा आपण पाहतोय. रबर बॉल स्पर्धा. पहिल्या चेंडू ऑनसाइड खेळायचा प्रयत्न. नक्की चेंडूने फळीचा चांगला संपर्क झाला आणि सिद्धू खूप वेगाने आला. चेंडू डाव्या धावा पडतो. चांगला क्षेत्र चांगली फेकी. धाव घ्यायचा प्रयत्न परंतु यावेळेस 2 धावा परिपूर्ण केल्या. सुरेख रन बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. रोहित आणि मॅकमिलनच्या मुखामधून 40 वर बॅटिंग करते यावेळेस मॅकमिलन गोविंद. सांघिक धावसंख्या 55-55. धावा लगावल्या गेल्या. शेवटचा अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला कलम विरारचा संघ आला असेल लगेच संपर्क साधा. टॉस करून घ्यायचा आहे आणि एका बाजूला पाम पालघर संघ आला असेल तर लगेच या टॉस साठी. यावेळेस पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू होता. पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट चेंडू खूप उंचीवर गेला आणि 1/4 ओव्हर 1 बाउन्स सुद्धा गेलाय. स्वलेख पंच आमिर यांच्या माध्यमातून खूप उंचावरून चेंडू गेला पण बाउन्स सुद्धा घोषित केल्या गेल्या पंचांनी. आणि पाहू शकाल धावफलक इकडे पुढे सरसावते. धावसंख्या अब तक 56 धावा. बघा 56 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली आहे. दोन्ही बॅटर सलामी बॅटर सुरेख बॅटिंग करतात. त्यामध्ये 40 धावा जमा केल्या आतापर्यंत. पाहू शकाल मॅकमिलनच्या बॅटमधून रोहित नार्वेकर 15 वर बॅटिंग करतायत. शॉर्ट चेंडू फटका तर सुरेख काय मिस झालाय. खेळाडू पाहू शकाल वैभव चेंडूवर एक धाव नक्कीच परिपूर्ण. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न केला. प्रयत्न सुरेख होता. वैभव एक ऍथलीट खेळाडू आहे. फुटबॉलला क्रिकेट कबड्डी खूप सुरेख खेळतोय आणि अप्रतिम प्रयत्न केला होता परंतु झेल टिपता आला नाहीये. थोडस चेंडू पुढे नक्कीच कारण की वाऱ्याच्या विरुद्धामध्ये चेंडू थोडा थांबून निघून गेलाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 58-58.
यावेळेस काय चेंडू टाकला अवधूत कामत. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या पाहू शकाल स्थिरावलेली ती म्हणजे 58 अंकावर 58. तिन्ही चेंडूनी आता पाहू शकाल 58 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस प्रत्येक व्हाईट बॉल पंचांकित घोषित करतायत. पंच व्हाईट बॉल घोषित करतात राकेश सर पाहायला भेटेल. मुख्य पंच स्कोलिक पंच आहेत मिस्टर आमिर. धावसंख्या 59. काय सुरेख चेंडू अवधूत कामत. रोहित नार्वेकर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात. पाहू शकाल क्रिकेटसाठी नक्कीच विकेट सेक्रिफाय मॅकमिलन गोविंद अप्रतिम खेळ साकारली. तब्बल 18 चेंडू 42 धावांची खेळी साकारली आणि मैदानाच्या बाहेर पाहू शकाल एक अप्रतिम इनिंग मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून पाहायला भेटली. सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावली म्हणजे आतापर्यंत पाहू शकाल 59. टायपॅकर टेंभोडे आणि चिंचणी घेवली दोन्ही संघांची संगणक असेल की संपर्क साधायचा प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहू शकाल प्रणय कोळी. प्रणय कोळी यावेळेस नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडवर आहे. अदुता चेंडू बघा ब्लँक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. दिवेश खूप वेगाने गेलाय. चेंडू डायव्हर्ट झालाय. लॉंग स्टॉपला खेळाडूवाला चेंडू फील करतोय अफान. अफाक आहे पण डायरेक्ट हिट. रोहित नार्वेकर बॅक टू डग आउट. बघा धावची चेंडू दोन्ही फलंदाज बाद झाले. बॅक टू बॅक धावसंख्या धावफलकावर स्थिरवली 60 अंकावर. या षटकामध्ये अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. गॉडसन पाहायला भेटेल नवीन बॅटर. अमय चौधरी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल लेदर क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू मिस्टर अमय. बघा शेवटचा अंतिम चेंडू गॉडसन नवीन बॅटर मैदानाच्या आत चौथ्या क्रमांकावर. बघा पहिला विकेट 60 वर आला. दुसरा विकेट 61 वर आलाय. एक्स्ट्रा ऑफ साइडला खेळला गेला. थोडस क्रेशन केलं गेलं. 60 धावा धावफलकावर आहे. 2 धावांनी परिपूर्ण. तिसरा प्रयत्न केला जाईल का बघा आपण. बघा तिसरा प्रयत्न करणार नाहीये. 2 धावांनी धावसंख्या स्थिरवली जाईल. 62 धावा 62 63 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत. हे आपण लक्षात घ्या. चला लगेच टॉस साठी या. निर्देशील चल कलम विरारचा संघनायक चला टॉस साठी या लगेच. चला लगेच टॉस साठी या. कलम विरार संघाला लगेच टॉस साठी या. आणि पालघर संघ लगेच टॉस साठी यायचंय. आणि घेवली चिंचणी संघात संघनायक आणि ताई पॅकर टेंभोडे संघात संघ लगेच संपर्क साधायला लगेच प्लीज. वेळ दौडू नका. बघा 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग हे नियम असतील. नवीन पहिला गोलंदाज जो स्ट्रायकर बॉलर गॉडसनला इंट्रोड्यूस केला गेलाय. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॅटिंग साठी आले भावेश पाटील किड एका बाजूला पार्थ मोरे असे 2 बॅटर.
पार्थ मोरे पाहू शकाल स्ट्राईकवर. बघा गोडसन पहिल्या षटक घेऊन होतोय. पार्थ मोरे 63 धावांचा पाठलाग करायचा. पार्थ एक अप्रतिम हार्ड हिटर फलंदाज आहे. लेदर क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळतोय. सध्याच्या घडीमध्ये रबर बॉल क्रिकेट खेळ झाला. ऑन साइडला खेळला गेला. प्रणय खूप वेगाने पुढे सरसावलाय. पुढे चेंडूवर येतो. चेंडूला फील्ड करतो. एकेरी धावाने नक्कीच खाता उघडले. श्री गणेश केला गेला. सिंगल धावफलक लगावली गेली. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. पालकर धमाका. रबर बॉल रेनी क्रिकेट आपण पाहतोय. वीर सावरकर मैदानामध्ये आज पाहू शकाल. पूर्ण भारतभर जागतिक आदिवासी दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा असतील जागतिक आदिवासी दिवसाच्या. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे प्रणय. थोडासा बिझी ठेवलं पहिल्या 2 चेंडूमध्ये बॅटर्सनी. पहिल्या 2 चेंडू 2 सिंगल आले. लोड फुलटॉस बॉल होता. थोडं ताकदीने खेळायचा प्रयत्न केला होता भावेश पाटील, पण सिंगल धावाने संतुष्ट व्हावा लागेल. त्यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळलाय. खेळाडू पाहू शकाल. खूप वेगाने चेंडूवाले. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खेळाडूच्या माध्यमातून. स्मिथ चांगला क्षेत्ररक्षण करतोय. एक धावाने धावफलक पुढे सरसावला. 3 चेंडू 3 धावा. अजूनही 27 चेंडू मध्ये पाहू शकाल बनवायचे तब्बल 60 धावा. पहिल्या षटक खूप सुरेख सुरुवात केली आहे गॉडसन गोळी मार्कवर. चला जे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा बाजूला व्हा. कॅमेरामॅनच्या खाली प्लीज. तिकडून बाजूला बॅटरीला थोडासा त्रास होतोय. बाबू थोडा बाजूला व्हा. आणि ते बाईकचा ग्लास आहे आरसा थोडासा क्रॉस करायचा आहे. शॉर्ट बॉल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न. पहिला धाव वेगाने घेतला. दुसरा प्रयत्न केला तर काय खेळाडू खूप वेगाने आला. रोहित नार्वेकर चेंडूवर आला. चेंडूला फील्ड करता फेकी केली आहे, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या. सुरेख रन विकेट. चांगली धाव परिपूर्ण केली आहे दोन्ही बॅटर्सने. धाव फलक दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 5. बघा पहिला धाव घेत असताना दोन्ही बॅटर्सने नक्कीच कॉल केला होता 2 धाव परिपूर्ण करायच्या. खूप वेगाने धाव परिपूर्ण केल्यात. यावेळेस ऑन साइडला फटका तर सुरेख खेळलाय. पाहू शकाल खेळाडू चेंडूवर येतोय. निखिल चेंडूला फील्ड करतोय. चांगली फेकी. एकेरी धावाने समाधान लागेल. बघा या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका आला नाहीये. धावा फटकावर आता पण लगावले गेले म्हणजेच 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. मागील इनिंग्स आपण पाहिली एका षटकामध्ये 8 धावा होत्या. शेवटच्या अंतिम चेंडूमध्ये चौकार नक्कीच आला होता रोहित नार्वेकरच्या बॅटमधून भावेश भोरीच्या विरोधामध्ये. यावेळेस सुरेख चेंडू. बघूया आपण गॉडसन अपील करणार होते परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. विकेट किपर मॅकमिलन गोविंदच्या हातामध्ये चेंडू नक्की निसटलाय आणि डॉट बॉल. पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 6 धावा. गॉडसननी खूप सुरेख सुरुवात करून दिली. कुठलाही मोठा फटका खेळासाठी नक्कीच बॅटरला थोडंसं मागे ठेवलाय. फक्त सिंगल दुहेरी धावाने 6 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 24 चेंडू आणि बनवायचे तब्बल विजयासाठी 57 धावा विजयासाठी. बघा धमाकावर असणार आहे थोडी चर्चा. चला विनंती थोडा स्पीडअप करा. अजून आपल्याला तब्बल 7 सामने यानंतर खेळवायचे आहेत. एक संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल हे आपण लक्षात घ्या. बघा आपण गोलंदाज सज्जल गुलमार्कवर रायनलला इंट्रोड्यूस केला जाईल.
रानेलचा पहिला चेंडू धमाकावरची सुरुवात नक्कीच थोडीशी हलकीच अपील केली गेली. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केला जाईल. पाहू शकाल एक धाव आला पहिल्या चेंडूवर लेग बाय चेंडूमध्ये 15 असताना धमाका ओव्हर आहे. या षटकामध्ये 18 धावा जर प्लस केल्या तर 4 धावा प्लस होतील. जर 18 धावून कमी धावा जमा केल्या तर 4 धावा मायनस केल्या जाईल. खूप महत्वपूर्ण षटक दोन्ही संघांसाठी. रायनल एक नावाजलेला अप्रतिम गोलंदाज, त्याच्या नावाची नक्की चर्चा प्रत्येक स्पर्धेमध्ये असते असा गोलंदाज सज्ज झालाय. परंतु पार्थ मोरे, भावेश पाटील सुद्धा कमी खेळाडू नाहीयेत. हार्डर फलंदाज आहेत. मग बॅटिंग ऑर्डर खूप सुरेख आहे दुर्लभन सातपाडी संघाकडे. दिवेश पाटील सारखा एक अप्रतिम छोटा पॅकेट खेळाडू आहे. फटका सुरेख खेळला गेला. प्रणय कोहली यावेळी प्रयत्न चांगला केला. चेंडू निघून जायचा सीमारच्या पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार पालकर धमाका. चौकार 4. बघा स्मिथ आणि प्रणय होते. थोडासा कन्फ्युजन झाला. थोडासा कॉलिंग नव्हती. स्मिथ आला, प्रणयची धाव स्लो झाली. बघा मला असं वाटलं की प्रणयने असं पाहिलं की स्मिथ झेल चाडेल, परंतु प्रणय थोडा थांबला. गॅप मध्ये चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी सुरेख फटका पार्थ मोरेच्या बॅटमधून आलाय. 2 चेंडूमध्ये 5 धावा आलेत. सांघिक धावसंख्या पाहू शकाल धावफलक लगावले गेले ते म्हणजे 11 धावा. अजूनही 52 बनवायचे. 52. रायनेला परत एकदा गोली मागवा सज्ज होईल. संगणक मिड विकेटला आहेत मिस्टर निखिल. त्यावेळेस काय सुरेख चेंडू टाकला, वाईट यॉर्कर टाकला गेला, पूर्णपणे बांधून ठेवला पार्थ मोरे यांना. सरप्राइझिंग. बघा पार्थ मोरे तसं वेगवान चेंडूसाठी तयारीत होते, परंतु स्लोपन व्हेरिएशन चेंडू पाहायला भेटला. बोट फिरवली गेली रबर बॉल मध्ये आणि डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये मात्र 5 धावा आल्या. 3 मध्ये अजूनही पाहिजे शकाल या षटकामध्ये 13 जर आल्या तर कुठे कुठे 4 धाव प्लस होतील. यावेळी फुलटॉस बॉल होता. मिस्टर नक्कीच झाला. बघा आपण खेळाडू डीप मध्ये आहे. स्क्वेअर खेळाडू संघनायक स्वतः आला, परंतु मॅकमिलन गोविंद पोहोचला खूप वेगाने. अप्रतिम पाहायला भेटली ते म्हणजे रनिंग मॅकमिलन गोविंद यांच्या माध्यम. किती स्पीड आहे खेळाडू पाहू शकाल. विकेट किंवा स्वतः डीप स्क्वेअर लेगला गेला, चेंडूला फील्ड केलाय आणि 2 धावांनी समाधान मानलं गेलं दोन्ही बॅटर्सला. पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. सांघिक धावसंख्या धावफलक लगावली ती म्हणजेच 13 धावा. 13. अजूनही 50 बनवायचे. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये. बघा 20 चेंडूमध्ये 50 धावाची गरज आहे. सुरेख गोलंदाजी रायनल अप्रतिम षटक टाकत आपल्या संघासाठी. धमाका ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी. चौकार नक्कीच झाला, परंतु बांधून ठेवलाय बॅटर्स पार्थ मोरे यांना. एक चेंडू निधन सुद्धा खेळला गेलाय पार्थ मोरे यांच्या माध्यमातून. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू 2 मोठे फटके खेळावे लागतील जर 4 धाव प्लस करायचे असतील तर. किंबहुना कुठं कुठे आतापर्यंत आपण ही चौथी इनिंग पाहतोय. कुठल्याही संघाने धमाका ओव्हर मध्ये 18 धावा बनवणार नाहीयेत. या षटकामध्ये काय पाहायला भेटेल. यावेळेस सोडवला चेंडूला डीप मध्ये प्रणय कोहली आणि यावेळेस करणार नाही चुकी. फलंदाज पार्थ मोरे गॉन. बॅक छोटा आउट. 13 वर यावेळेस पहिला गडी बाद झालाय. पार्थ मोरे मैदानाच्या बाहेर. बघा आपण ऍक्शन पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू टाकला गेला. अप्रतिम चेंडू व्हेरिएशन होता. चेंडूवर ब्लॉक पण ठेवला गेला. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता आणि यावेळेस फसवा चेंडू टाकला गेला. बोटांची जादू दाखवायचा रायनल, परंतु प्रणय कोहलीने कुठलीच चुकी केली नाही. सुरेखरित्या झेल टिपलाय, सुरेखरित्या जज केलाय आणि फलंदाज पार्थ मध्ये बॅकचा डगआउट. सांघिक धावसंख्या 13 धावा. 19 चेंडू बनवायचे अजूनही 50. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव तरे. बघा या खेळाडूची ख्याती एक वेगळी आहे. फुटबॉल असू द्या, कबड्डी असू द्या, खो खो असू द्या किंवा क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळतोय. अष्टबैलू खेळाडू आहे. परंतु यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर दिवेश पाटीलने स्वतःला थांबवलंय. वैभवला वरती पाठवलंय 3ऱ्या क्रमांकावर. थोडीशी वेगळी रणनीती पाहतो दुर्लभन सातपाडी शिरगाव या संघाकडून. वैभव 3ऱ्या क्रमांकावर आला. चला पाम पालघर संघ संघनायक लगेच टॉस साठी या. वीरेंद्र शेल ओहो काय चेंडू टाकला गेला. बघा परफ्यूम डिलिव्हरी
आल्याला नक्कीच स्वागत केलंय स्लोवन डिलिव्हरीने वैभव यांचा. काय षटक टाकलाय रायलने या षटकामध्ये. धावा खर्च केलाय मात्र 7 आणि एक मोठा गडी बाद केलाय. पार्थ मोरेला बॅक टू डगआउट पाठवलाय. बघा 4 धावा मायनस केल्या जातील, आपण दक्षता घ्या. 13 धावा होते तिकडे, 9 धावा दाफळकर असतील. अजूनही बनवायचे तुम्हाला विजयासाठी पाहिले गेलं तब्बल 54, 18 चेंडू 54 धावांची गरज. बघा 13.67 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बघा प्रत्येक षटकामध्ये 18 बनवावं लागतील विजयासाठी. प्रत्येक षटकात 18ची सरासरी गाठावी लागेल. बघा नवीन गोलंदाज गॉडसन वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन होते. उत्तम संघ सुद्धा एक अप्रतिम संघ. या संघामध्ये 2 संघ मिक्स करून खेळतात या स्पर्धेमध्ये. बंदर पकडाचे 2 खेळाडू आहेत, प्रणय कोळी आणि रोहित नार्वेकर चतुर. असे 2 खेळाडू या संघामध्ये खेळत असताना आणि पूर्णपणे उत्तम संघ पाहायला भेटत खेळत असताना. बंदर पखाडी हा सुद्धा पाहू शकेल भाईंदरचा संघ आहे. बंदर पखाडी कांदिवली बंदर पखाडीचा संघ पाहू शकाल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, लेग स्टंप मिस करते. पंचांनी की दोन्ही हात खुल्लेत. पहिला व्हाईट बॉल या इनिंग्स मधला पहिला अतिरिक्त चेंडू टाकला गेला ते म्हणजे गॉडसनच्या माध्यमातून. स्ट्रायकर भावेश पाटील. चला विनंतीशील पाम पालघर संघ प्लीज लगेच संपर्क साधा टॉस साठी, कारण की विराट संघ संघटक आमचे जोडले गेलेत. यावेळेस लॉंग लेगला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय. बघा थोडासा स्लोवन फेकी केली, परंतु मॅकमिलला पाहू शकाल किती वेगाने चेंडूवर गेले. चांगला गॅदर केलाय. एकेरी धावून समाधान लागेल. बघा संगणक यश करत आमच्यावर पोहोचले गेले. प्लीज विनंतीशील पाम पालघर संघ इनिंग संपल्याच्या अगोदर टॉस करायची दक्षता घ्या. यावेळेस दांडी गुल. बघा यावेळेस स्लोवन चेंडू लेग स्टंपला मिस करत असताना परंतु लेग स्टंप वाकडी केली आहे आणि फलंदाज पाठवलं मैदानाच्या बाहेर. वैभव बॅक टू डगआउट गॉन. नवीन फलंदाज पाहू शकाल दिवेश पाटील दिवच्या. बघा पालघर तालुक्यामध्ये अंडर बॉक्स खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातोय आणि ही 2 फलंदाज पाहू शकाल सायगर सातपाडी या संघ प्रत्येक वेळी अप्रतिम खेळ साकारतायत. भावेश पाटील आणि दिवेश पाटील ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे अंडर बॉक्स क्रिकेटसाठी आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये कसा प्रकारे खेळ साकारला जाईल. मॅकमिलन सुद्धा अप्रतिम अंडर खेळत आहेत. बघा आमची डिका स्पोर्ट्स चे ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर उस्मान यांच्यावर मॅकमिलनने खूप अंडर क्रिकेट खेळलाय, तेव्हा दर्शवत असताना चांगला बॅटल असणार आहे, कारण की अजूनही धावा बनवायचे 53 धावा बनवायचे विजयासाठी. येणारे चेंडू असतील मात्र 16, माफ करा 52 बनवायचे. 11 धावा दाफळकर आहेत. 52 बनवायचे. थोडासा क्रेशन केलं कारण की 4 धावा मायनस केल्या गेल्या होत्या मागील षटकामध्ये. दिवेश पाटील आल्या ओढून दिला लॉंग लेगच्या वरतून. प्रेक्षकांच्या अभिनंदनासाठी हा आलाय फालकर धमाका षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. दिवेश पाटील नक्कीच स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू आला होता आणि पाहू शका चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. नक्की मागील 2 वर्ष आपण पाहिलं तर विनर्स टेंबोडी संघासाठी या खेळाडूंनी गावदेवी चिंचणीच्या मैदानामध्ये सीआरडी स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला. 125 धावा त्या स्पर्धेत याच खेळाडू बनवल्या होत्या. अपकमिंग यंगस्टार होता त्यावेळेस ओरम क्रिकेटमध्ये. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. शॉर्ट बॉल परत एकदा फटका सुरेख आणि हा आला दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बघा 14 चेंडू 40 धावा. 2 षटकाराने पूर्णपणे समीकरण बदललंय. रबर बॉल मध्ये कधीही काही घडू शकते. क्रिकेटचा हा नियम आहे. वकास सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आडून घेत असताना इंडियन ऍक्शन आहेत. दुर्लिमन सातपाडी शिरगाव संघासाठी.
मनामध्ये चिंता असेल की दोन चेंडूत एखादा मोठा फटका आला तर दुर्लभ सातपाडी शिरगाव संघाने नक्कीच थोडासा निवांतपणे स्वाद घेतलाय, कारण की दोन चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील गॉडसन या गोलंदाजाचे. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, परंतु काय सुरेख यशस्वी पाहावा लागेल. मॅकफिलन यांचा चेंडू नक्कीच बॅटची आतलीकडे नगवली. वन बाउंड चेंडूला फील्ड केले गेले लेफ्ट हँड हातामध्ये. मॅकफिलन गोविंद यांच्या डॉट बॉल. 13 मध्ये 40. 13 चेंडू 40 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, पंचाने व्हाईट बॉल घोषित नक्कीच केला. लेग स्टंप मिस करत असताना चेंडू एक धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावून पोहोचेल 24 या अंकावर. 13 चेंडू बनवायचे आहेत अजूनही. 39. 13 बॉल 39 रन्स टू विन. दुर्लभ सातपाडी विरुद्ध आपण पाहतोय जिजा 11 उत्तन. बघा 2 गाव 1 असा फॉर्मॅट आहे. यावेळेस ऑन साईडला फटकाचा सुरेख खेळला खेळाडू पाहू शकाल. स्मिथ आलाय चेंडूवर. एक धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल, कारण की थोडासा वाढी थोडी. यावेळेस दुसरा धाव सुद्धा परिपूर्ण केला गेला. बघा थोडीशी चुकी. यावेळेस एक धाव नक्कीच धावफलकाला लगावली गेली. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावर 26 धावा. बघा 12 मध्ये बनवायचे अजूनही विजयासाठी 37 धावा. प्रत्येक षटकामध्ये 18.50 ची सरासरी गाठावी लागेल. चला स्पीडअप करायचं. लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. पाम पालघर संघ जर आले असेल लगेच टॉस साठी या पाम पालघर संघ. चला मॅक लगेच आपल्या गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. चला पंच प्लीज दशवा, जास्त वेळ घेऊ नका. ठीक आहे, प्रत्येक सामना महत्वपूर्ण आहे, परंतु वेळ तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे, कारण की 1:31 झालेले आहेत. अजूनही 6 सामने अजूनही खेळवायची दक्षता घ्या. पण प्रणय कोळी यावेळेस गुणमाकवा सज्ज होतील. प्रणय वैयक्तिक पहिल्या संघाकडून 14 षटक घेऊन आहेत. 12 चेंडू 37 धावांची गरज. भावेश आणि दिव्येश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पालघर तालुक्यात अंडर बॉक्स A1 जोडी म्हणून ज्याची पाहिलं जातं ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. हा आलाय भावेश पाटीलच्या बाजूने षटकार. नक्कीच हिंदीमध्ये एक म्हण आहे, खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है. यावेळेस दिवेश पाटीलच्या बाजूने षटकार चौकार आले, त्यानंतर भावेश षटकार ठोकलाय, रंग बदललाय आणि समीकरण बदललाय. 11 मध्ये 31 ची गरज. 11 चेंडू 31 धावांची गरज. 11 बॉल 31 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. बघा मागील षटकाच्या शेवटचे 2 धावा आले, तिकडून भावेशला स्ट्राईक भेटली, तिकडून षटकार आलाय, असं कुठेतरी प्रश्न उमटलाय संघनायकाच्या मनामध्ये. यावेळेस लेग स्टंप मिस करताना पंचाने व्हाईट बॉल घोषित करा. दबाव आहे बॅटर भावेश पाटीलचा प्रणयवर. लेग स्टंपवर करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. फुलटॉस बॉल होता, परंतु लेग स्टंपला मिस करत असताना 11 चेंडू 30 धावांची गरज. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतोय. कौशल कॅमेरामॅन पाहू शकाल, कौशल्यपूर्ण काम करत असताना. यावेळेस बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली, प्रत्युत्तर दिलंय, पलटवार केला गेला आणि फलंदाज भावेश पाटील बॅक थोडं आउट गॉन. मोठा मासा गळायला लागलाय. बघा येणारी अजूनही 10 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज असणार आहे.
ज्याच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड, खूप लांब लांब षटकार लगवण्याचे रेकॉर्ड, सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये. बघा सिद्धूच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत. मोठे इनिंग्सचे रेकॉर्ड्स नाही परंतु खूप लांब षटकार मारण्याचे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. आणि ताकदवर खेळाडू आहे सिद्धार्थ किनी, मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नवीन बॅटर. 10 चेंडू 30 धावांची गरज. बघा प्रत्येक चेंडूवर 3 धावा बनवणं गरजेचं आहे. इकडून जर बॅटरच्या नजरेने पाहिलं तर 3 मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. येणारे चेंडू असतील 10. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम. स्लोवर चेंडू बॅटर नक्कीच सफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. नक्कीच पाहू शकाल पंचांनी वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव. बघा 2 वाईट बॉल आले, 1 षटकार आणि 1 विकेट घेतलाय. चेंडू टाकून झाले आतापर्यंत मात्र 2 चेंडू. अजूनही 10 चेंडू 29 ची गरज. 10 चेंडू 29. बघा रेनी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतो परंतु पावसाचा आगमन अजून झाला नाहीये पहिल्या दिवसामध्ये. प्रत्येकाला वाट असेल की पाऊस यावा परंतु पाऊस येत नाहीये. सिद्धार्थ मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटला नक्कीच चेंडू परत झाला. अंगाला ब्रश होतोय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. नक्कीच प्रयत्न चांगला होता. पाहू शकाल प्रणय कोहली सांगतायत बॅट खूप वेगाने फिरवली परंतु चेंडू बॅटला ब्रश होऊन अंगाला लागलाय. सिंगल धावने धावफलक पुढे सरसावली गेली. धावसंख्या धावफलकावर लगावली तब्बल 35 धावा. अजूनही 28 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील तब्बल 9 मध्ये 28. दिवेशने 2 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतो. 14 या अंकावर चेंडू फेस करत आतापर्यंत 4. साईडला फटका नक्कीच खेळलाय. खेळाडू खूप वेगाने रायनल पुढे सरसावला. डीप स्कोअर लागला होता. आलाय पाहू शकाल. स्ट्राईकवर थ्रो केला गेला. रोहित नार्वेकरने नॉन स्ट्राईकला थ्रो केलाय आणि सिद्धार्थ खिनीला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट सॅक्रिफाईस केला. संगनायक स्ट्राईकवर आलाय. बघा येणारे चेंडू असतील अजूनही 8 मध्ये बनवायचे. 27 नवीन फलंदाज आदिल मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर खेळलाय खूप उंच. लांबी किती? लांबी सुद्धा सुरेख. आणि हा आला दिवेश पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका. याच्या 22 षटकार. हा निर्णायक षटकार ठोकलाय दिवेश पाटीलने. समीकरण बदललाय. बघा 7 मध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही 21. हेलिकॉप्टर नक्कीच पाहायला भेटला ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहू शकाल काय फटका सजवलाय. ब्लॉक मध्ये करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच रीड होता फलंदाज. त्याचा फायदा उचलला. 7 चेंडू 21. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न अपील नक्कीच केली आहे. पाहू शकाल पंचाने नक्कीच दर्शवलं की ऑफ्टनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. अपील केली होती. पाहू शकाल तिसऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. तिसरा सुद्धा परिपूर्ण झालाय. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट. काय अप्रतिम रनिंग पाहायला भेटली आपल्याला. बघा 3 षटकामध्ये जेव्हा 54 धावांची गरज होती तेव्हा 18ची सरासरी धावा बनवायच्या होत्या. राजकुमार दादा आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल बघा 6 चेंडू 18 ची गरज आहे. 6 बॉल 18. कंपल्सरी चेसिंग. चला थोडस स्पीडअप करा. आणि पाम पालघर संघ टॉस साठी या. बघा 3 धावा परिपूर्ण केल्यात. किती सुरेख रनिंग बिट होती. आदिल, दिवेश, उमेर असे 3 खेळाडू आहेत. दुर्लभ 7 खूप वेगाने धावतात. त्यांची रनिंग बिट खूप सुरेख आहे.
नक्कीच पासळच्या मैदानात जेव्हा सामना पाहिला उमेर रमजान मध्ये रोजे राहून खूप वेगाने धावत होता आणि पाहिलं त्याच्या षटकार चौकार ते धावून कमीत कमी 20 धावा त्यांनी काढल्या होत्या. ही सातपडीची ताकद आहे आणि सागर किनारपट्टीचा हा गाव पाहतोय अप्रतिम खेळ साकत असताना. मागील वर्षी जेव्हा आपण ही स्पर्धा पाहिली तेव्हा दुर्लेवन सातपडी संघ चॅम्पियन ठरला होता. या स्पर्धेमध्ये रबर बॉल स्पर्धेमध्ये डिका स्पोर्ट्स लाईव्ह आपण स्पर्धा पाहिली होती. यावेळेस 2 गावे काय परंतु डिफेंडिंग चॅम्पियन दुर्लेवन सातपडी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हा सामना महत्त्वपूर्ण आहे. मग यावेळेस मॅकमिलन गोविंद शेवटच्या अंतिम षटकामध्ये मुली मार्कात सज्ज होईल. प्रणय कोहलीने एक विकेट नक्कीच बाद केला परंतु कुठे ना कुठे तो षटकार आला आणि 3 धावा आल्या मागील 2 चेंडूमध्ये ते कुठे कुठे टर्निंग पॉईंट ठरणार आहेत. बघा 6 मध्ये 18 ची गरज मॅकमिलन गोविंद गुलमाका सजल दिवेश पाटील चांगली बॅटिंग करतात. पाहू शकाल 7 चेंडू 24. बघा 7-24 वर तो खेळतोय. 6 मध्ये 18 बनवायचे. कंपल्सरी चेसिंग मॅकमिलन गोविंद विरुद्ध दिवेश. पहिला चेंडू फुलटॉस फेकून दिलाय. चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमाच्या पार. हा आलाय षटकार 6 धावा. बघा 6 धावा कुठलाही डीआरएस नाहीये. दक्षता घ्या कुठलाही डीआरएस नाहीये. तर पहिला चेंडू फुलटॉस वर नक्कीच षटकार नक्कीच खेळला दिवेश पाटील च्या बॅटमधून आलाय षटकार. आयोजक कमिटीने पहिल्यांदा अनाउन्स केलं की डीआरएस नाहीये सर. ही दक्षता घ्या कुठल्याही संघाला डीआरएस नाहीये. बघा 5 चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12. मॅकमिलन गोविंद आपण मागील जो 3 षटकं जर पाहिली ना तर दिवेशनी आलेल्या षटकाराने सुरुवात केली. मागील षटकाच्या पहिल्या चेंडू षटकाराला या षटकाच्या पहिल्या चेंडू षटकारा पूर्णपणे समीकरण बदललं. बघा 63 धावांचा पाठला करायचा होता. गॉडसन आणि पाहू शकाल रायनलनी चांगली गोलंदाजी केली पहिल्या 2 षटकामध्ये परंतु गॉडसननी तिसऱ्या षटकात तेव्हा दिवेशने 2 षटकार ठोकले. कुठं ना कुठे समीकरण तिकडून बदलत गेला. चला चेंडू लगेच पुरवायचा आहे. प्रेक्षक पाहू शकाल आज इंडियन ऍक्शन असतील राकेश प्रभू पोलाड करण मोरे सारखा खेळाडू लेदर खेळाडू पाहायला भेटेल आपल्याला. ब्रिजेश घरत तसंच तुषार घरत. बघा 5 मध्ये 12 ची गरज. दिवेश पाटील बघा कॅप्टन इनिंग साकारतोय. 8 चेंडू 30 वर बॅटिंग करतोय. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. लावडी अपील नक्कीच केली गेली. पहिली धाव वेगाने बघा रोहित नार्वेकर पुढे सरसावला. धाव घ्यायचा प्रयत्न करताना नाश केला. थ्रो केला गेला. थोडासा वाईड थ्रो बॅकअपला स्मिथ आला परंतु 2 धावांनी समाधान मानला लागेल. बघा 4 मध्ये 10 ची गरज. 4 चेंडू 10 कंपल्सरी चेसिंग. इकडून जर एखादा चेंडू निर्धाव आला तर कुठं कुठे सामन्यात रंगत निर्माण होईल. परंतु दिवेश ज्या प्रकारे फलंदाजी करतोय बघा 4 मध्ये 10 स्पीडअप करा प्लीज. जास्त चर्चा करू नका. अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. पाम पालघर संघ यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न कार्पेटला रोल केला गेला. बघा प्रणय कोळी खूप वेगाने पुढे सरसावले आणि यावेळेस चेंडूला फील्ड करायला थोडासा फंबल झालेत परंतु 2 धावा परिपूर्ण. आदिल लगेच पुढे सरसावतोय आणि 2 धावांनी समाधान लागेल. पालघर पाम शेवटचा अंतिम कॉल. गोलू चला प्लीज या. बघा 3 चेंडू 8 धावांची गरज.
तीन चेंडू 8 धावांची गरज आहे. काय सामना रंगला. दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. पूर्णपणे सामना सकाळसाठी खेचून आणलाय. जिकडे 18 चेंडू 54 ची गरज तिकडून सामना खेचून आणलाय. खूप सुरेख बॅटिंग केली आहे. कॅप्टन 34 वर बॅटिंग करतोय. उलटाच बॉल यावेळेस स्पर्धेचा पंचांनी नो बॉल घोषित केला. चेंडू निघून जात सीमारेच्या पार. हा आलाय चौकार 4 नो प्लस 4. बघा भीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय. येणारे 3 मध्ये बनवायचे 3 चेंडू 3 धावांची गरज. स्पिरिटचा बॉल असणार आहे. दिवेश पाटील यावेळेस कॅप्टन इनिंग साकारत असताना छोटा पॅकेट भरा धमाका मैदानी आतमध्ये काय खेळ साकारतो. अप्रतिम इनिंग मॅच विनिंग इनिंग खेळत असताना हिलेश चौधरी खूप खुश असतील. लिंबू नक्कीच पाहू शकाल. दिवेश पाटील खूप जवळचे आहे त्यांच्या. ते खूप खुश असतील. दिवेश पाटील ची इनिंग साकारली. बघा 3ऱ्या क्रमांकावर वैभवला पाठवतं. स्वतः 4थ्या क्रमांकावरला कुठं ना कुठे प्लॅनिंग सक्सेसफुल झाली असं म्हणावं लागेल. 3 मध्ये 3 ची गरज आहे. फ्रीडचा बॉल. दिवेश पाटील ऑन स्ट्राईक. मागील वर्ष चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दिवेश पाटील दुर्लिवन सातपाडी शिरगाव. 3 चेंडू 3 ची गरज. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. रोहित नार्वेकर चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस थोडंसं वाईडच थ्रो केलाय. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. 2 मध्ये 2 ची गरज आहे. 2 चेंडू 2 कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेस तुम्हाला 2 मध्ये 2 बनवावे लागतील. चला प्लीज पाम पालघर संघ टॉस साठी या प्लीज. बघा 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2 रन्स. खूप महत्वपूर्ण हे 2 चेंडू. बघा लेफ्ट हँड बॅटर आहे. फिल्डिंग दुसरा अटॅक लगावली गेली. मिड ऑफ वरती लगावला गेलाय. कट केला गेलाय. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करते. 1 धाव परिपूर्ण केले. बघा 1 बॉल 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. 1 बॉल 1. सामना काय रंगतदार आहे. बघा 18 मध्ये 54 ची गरज होती. 17 मध्ये 53 बनवलेत. 1 मध्ये 1 ची गरज आहे. काय सामना रंगलाय. बघा दिवेश पाटील कॅप्टन आतापर्यंत खूप खेळ सुरेख साकारलाय. बघा मागील तुम्ही काय केलंय ते महत्वपूर्ण नाही. आता तुम्ही काय करा त्याच्यावर महत्व असणार आहे. कारण की तुम्ही खूप मोठं डोंगर चढलाय. शेवटच्या क्षणामध्ये फक्त वरती जाऊन उभं राहायचंय आणि हा तो क्षण आहे. 1 चेंडू 1. जर मॅकमिलनने हा चेंडू निर्धाव टाकला तर त्याचा नक्कीच व्हावा असणार आहे. जर दिवेशनी या चेंडू सिंगल टाकला तर कुठं ना कुठे कॅप्टनिंग साकारलं जाईल. खूप महत्वपूर्ण काय झाला पाहिजे सामन्यात. काय सामना रंगला. 1 बॉल 1. अप्रतिम सामना. दुर्लिवन सातपाडी शिरगाव विरुद्ध जिजाईल उत्तन असा सामना. फिल्डिंग पाहू शकाल. तसा अटॅकिंग लावण्याचा प्रयत्न आहे. चला थोडंसं स्पीड अप करा प्लीज. बघा 1 बॉल 1 1 बॉल 1 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. तसा बदल करता क्षेत्राचे मॅकमिलन गोविंद पाहू शकाल. दिवेश पाटील स्ट्राईक वर आहेत. मॅकमिलन गोविंद गुलमागवर सज्ज होतील. 1 बॉल 1 चॉप केला. यावेळेस गॅप मध्ये चेंडू आणि यावेळेस सामना विजय झालाय. ध्रुवन सातपाडे शिरगाव. हिलेश चौधरी खूप खुश असतील. कॉंग्रॅच्युलेशन्स. दिवेश पाटील खूप सुरेख इनिंग साकारली आहे. या इनिंग साठी हिलेश चौधरी यांच्याकडे 500 रुपये कॅश प्राइज दिवेश पाटील साठी. हिलेश चौधरी लिंबू लगेच या आणि 500 रुपये कॅश प्राइज पण द्यायचं दिवेश पाटील साठी. दिवेश साठी तयार झाला पाहिजे. काय इनिंग साकार दिवेश पाटील या पॅटर्नने अप्रतिम खेळ साकारली आहे. कॅप्टन इनिंग आपल्या संघासाठी. चला पाम पालघर संघ लगेच टॉस साठी प्लीज. अरे कलम संघाचे संघनायक यश गरज आमच्या जोडले गेलेत. 13 चेंडू 40 धावांची काय बहारदार खेळी तरी साकारली आहे. दिवेश पाटील अप्रतिम खेळी. हिलेश चौधरी उमेर हिलेश चौधरीला पाठवायचं लगेच. हिलेश चौधरी यांना लिंबूबाई या लगेच. लिंबूबाईकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे दिवेश पाटील साठी. लिंबूबाई या.